नमस्कार, लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेले आहोत शिवमहापुराण कथेसाठी नांदेड मोदी मैदान येथे। तर ही कथा 23 ऑगस्ट पासून ते 29 ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे। तर या कथेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण बघू शकतात की शेवटच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि हा परिसर बघू शकता की जेव्हा सुटायच्या टायमाला वेळेला एवढी गर्दी नसते तेवढीच गर्दी ही आज या वेळेस येत आहे आणि आजचा कथेचा टाइम 8 ते 11चा आहे। तर आता सध्या 7 वाजलेले आहेत। तर भाविक मोठ्या प्रमाणे इथे गर्दी करत आहेत आणि आपण बघू शकतात की पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे घडू नये हे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। आणि आता आपण जाणार आहोत पेंडॉल मध्ये आणि पेंडॉलची जी सध्या परिस्थिती आणि तिथली भाविकांची गर्दी हे पाहता आपण पुढे बघू। चला, आपण बघू शकता की मामा चौकामध्ये मोदी मैदानावर आसना पुलाकडून येणारा रस्ता सुद्धा हा ब्लॉक झालेला आहे आणि इकडून डीमार्ट कडून येणारा हा रस्ता सुद्धा ब्लॉक झालेला आहे आणि हा इकडे विष्णुपुरीकडे जाणारा हा रस्ता सुद्धा ब्लॉक झालेला आहे। एकंदरीत पाहता सर्व रस्ते हे भाविकांनी जाम झालेले आहेत आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अतिशय चोखपणे आपली कामगिरी बजावत आहेत। हम लोग का भी ले लेने का साथ में। हाँ, तुम्हारा है लेने का। नमस्तुभ्यम। आप कहाँ से आए हो महाराज जी? प्रयागराज से। प्रयागराज से नांदेड़ महाराष्ट्र में आए। तो आप बाबा की हरकता में जाते हैं? यस। तो बाबा का क्या आपके लिए अनुभव क्या रहता है? बस बाबा शिव महापुराण श्री शिवाय नमस्तुभ्यम, सारी समस्या कहा ले लोटा जल। ओके, धन्यवाद। हमको छत्तीसगढ़ जाना है। गणाधि गणपति गजामुख गजानन काशी विश्वनाथ नारायण गोविंदाय चला। ही जी गर्दी बघता ही कथेला येण्यासाठी गर्दी होत आहे आणि कथा ही आज शेवटचा दिवस असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्या भाविकांची पाहायला मिळते। तर आता आपण आलेलो आहोत कथेच्या मुख्य ठिकाणी। 2 दिवस आपल्या ज्या लक्ष्मण टॉक्सवर आपण पाहिलं की गर्दी ही या प्रमाणात नव्हती। तर आता आपण आतमध्ये कथेच्या मुख्य ठिकाणी जाऊयात। चला तरी या। आपण बघू शकतात की आपण नेहमीच या ठिकाणाहून आतमध्ये एंट्री केलेली आहे। पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलं की हा पूर्ण परिसर जो आहे तो रिकामा होता आणि आज कथेचा शेवटचा दिवस असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण हा सर्व परिसर बघू शकतात की पेंडॉलच्या बाहेर सुद्धा बाहेरच्या मोकळ्या मैदानात सुद्धा
सर्वत्र भाविक आपल्याला दिसून येतात. मुख्य रस्त्याच्या बाजूला सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतात की भाविक मंडळी हे बाहेर उन्हामध्ये छत्री सुद्धा घेऊन आलेले आहेत आणि या कथेचा लाभ घेत आहेत. एक हंस बैठा है, उसकी कौवे से दोस्ती, उसने कौवे से दोस्ती, अब उसको कौवा अच्छा लगे, कौवे की संगत अच्छी है, कौवे ने अपने दोस्त हंस बघू शकतात की भाविकांना पेंडॉलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे भाविक इथे कामासाठी असलेल्या JCB वर सुद्धा उभं टाकून या कथेचा लाभ घेत आहेत. आपण बघू शकतात की इथे काम करण्यासाठी एक JCB उभी होती आणि JCB काम करणारे कामगार आपल्याला भेटलेत. तुमच्या JCB वर हे एवढे सारे मंडळी भक्त उभं टाकून बघत आहेत, तुम्हाला याचा काही त्रास होत नाही का? नाही का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर आपण बाहेर आलेलो आहोत. पेंडॉलमध्ये जागा असल्यामुळे काही भाविक मंडळी बाहेर बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार ताई. नमस्ते. माझं नाव, मी हैदराबादहून आलेले आहे. माझं नाव पूजिता. मी इथं कथा ऐकण्यासाठी आलेले आहे हैदराबादहून. कधी आला? मी कथा सुरू झाली त्या दिवशी 23 तारखेला आलेले आहे आणि आज कथेचा शेवटचा दिवस. हा, तर तुम्हाला कसं वाटतं? आज इतके 6 दिवस कथा आहे. खूप छान वाटत आहे. आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा पाऊस पडला होता. पहिल्या दिवसाची कथा संपूर्ण झाल्यावर पाऊस सुरू झाला. पाऊस पडल्यानंतर सुद्धा इथं काही आम्ही डगमगलो नाही, कारण खूप सारं पाणी साचलं होतं. तरी पण इथं व्यवस्थापकने सगळं आमची काळजी घेतली आणि आम्हाला नागार्जुना शाळेमध्ये तिथं जागा दिली राहायला. नंतर सगळी व्यवस्था इथं करून
पुढची कथा सुरू झाली 3ऱ्या दिवशीपासून. आम्ही पहिल्या दिवशीपासून आज शेवटचा दिवस आहे. आम्ही या शेवटच्या दिवशी आम्ही इथं कथा ऐकण्यासाठी बसलेलो आहे. कालपासून आम्ही आहे, तरी आम्हाला आज पंडालमध्ये जागा नाही भेटली, तरी आम्ही इथं येऊन बसून स्पीकर थ्रू ऐकत आहोत इथं कथा. पाऊस पडला त्या दिवशी तुम्हाला असं आवाहन करण्यात आलं होतं की इथे पेंडॉलमध्ये कथा होणार नाही, आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बघा. तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण आता घरी जावं? नाही, तरी पण आम्ही इथं थांबलो होतो, कारण आम्हाला कथा ऐकायची होती. इतक्या दुरून आम्ही कथा ऐकण्यासाठी आलो आणि आम्हाला सगळी व्यवस्था होती, त्याच्यामुळे आम्हाला काही बाधा आली नाही. तर आपण बघू शकतात की पावसामुळे भाविक घरी न जाता शेवटच्या दिवसापर्यंत इथे टिकून ही कथा ऐकण्यासाठी आपला जो वेळ आहे इथे दिलेला आहे. आणि हे खास करून हैदराबादहून आलेल्या ताई कथा ऐकण्यासाठी आलेल्या आहेत. हा जो परिसर जो आहे हा पेंडॉलच्या बाहेरचा आहे आणि आपण आता बघूयात की पेंडॉलकडे भाविक मैंने फिर वापिस एग्जाम दिया और बाबा की ऐसी कृपा हुई गुरुदेव, आज मैं फार्मेसी ऑफिसर बनी हूँ और फार्मेसी ऑफिसर बनकर नियुक्त हुई हूँ सरकारी। ये उदाहरण मेरे शिष्य, आज मेरे पिता भी गौरव महसूस करते हैं कि मैं मेडिकल कॉलेज में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज फार्मेसी ऑफिसर के पद पर नियुक्त हो गई। बाबा, मैं बाबा को धन्यवाद देने के लिए आई। कोई एक लाइन अच्छी है, कोई जल्दी बनता है, कोई लेट बनता है, लेकिन शिव को जल चढ़ाने वाला ये हमारे बड़ा विकल्प है। इसका प्रश्न पर ऑपरेशन करा लो, थोड़ा बहुत पैसे का व्यवस्था करके डॉक्टर ने जितना बताया इकट्ठा कर क्या महिलांचा सहभाग सुद्धा पाणी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघू शकतात निशुल्क सेवा ही उन्हामध्ये बसलेल्या भाविकांना पाण्याची सेवा या महिला मंडळातर्फे होत आहे. त्यामध्ये वयोवृद्ध महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतात की पूर्ण जो आतमधील हे 3 पेंडॉल लावण्यात आलेले होते. तिन्ही पेंडॉल हे खूप मोठ्या संख्येने भरलेले आहेत आणि जो पाठीमागला मोकळा जो मैदान होतं हे मैदान सुद्धा भाविकांनी फुल भरलेलं आहे. आणि अक्षरशः भाविकांनी आपल्यासोबत छत्री घेऊन घरून मॅट घेऊन सुद्धा आपल्या बसण्याची व्यवस्था ही कथा ऐकण्यासाठी केलेली आहे. हा नांदेड येथील मोदी मैदान कवठा परिसरातील शिव महापुराण कथेचा हा परिसर आहे. यामध्ये आज या कथेचा शेवटचा दिवस असल्या कारणाने भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे.
निशुल्क सेवा, भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये या कल्याण उत्सव येरावार ग्रुप तर्फे भाविकांना मोफत पाणी वाटप ही मंडळी करत आहे. हर हर महादेव. बघू शकतात की पेंडॉलच्या बाहेर सुद्धा एवढे मोठ्या प्रमाणात भाविक जमा झालेले आहेत आणि यांना हे पाणी वाटण्याचं काम ही मंडळी करत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. शिव महापुराण कथेच्या ठिकाणी आपल्याला एक ग्रुप दिसलेला आहे की त्यांच्यातर्फे निशुल्क पाणी वाटप होत आहे. तर त्यांच्या प्रमुख सोबत आपण बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं हे आमच्या ग्रुपचे नाव आहे लक्ष्मण बाबाराव येरावार आणि गोविंद आत्माराम बतकुलवार. हे आमची श्री सेवा कल्याण उत्सव सेवा समिती. आम्हाला शिवपुराण पंडित मिश्रा यांचे शिवपुराण असल्यामुळे आम्हाला व्हॉट्सअप आला होता की आमच्या सेवा करण्यासाठी पाण्याची आम्ही सेवा घेतलेली आहे आणि आमची सेवा 23/8/2024 ते 29/8/2029 पर्यंत आम्ही पाण्याची सेवा घेतलेली आहे. आम्ही पहिल्या दिवशी 350 बॉक्स पाण्याचे वाटलेले आहे, दुसऱ्या दिवशी वाटलेले आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज आमच्याकडे 300 बॉटले आम्ही मागवलेल्या आहे. तरी आमची पूर्ण सेवा आम्ही आमची सेवा प्रमुख आमचे 214 मेंबर आहेत आमच्या सेवा समितीमध्ये. आम्ही त्यांचे पूर्ण सर्वांकडून आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि मी प्रमुख म्हणून मी तुम्हाला बोलत आहे. आणि तुम्हाला हे सेवा देऊन तुमच्या मनाला म्हणजे काय वाटत आहे? समाधान आनंद वाटत आहे आणि लोकांना पाणी मिळालं, अजून आमचं काम आहे सगळ्यांना पाणी भेटावं आणि आम्ही हे स्वतः आमच्या सेवा समिती ठेवलेली आहे. फ्री सेवा निःशुल्क आहे. हर हर तर अशा प्रकारचा पुढील जर अशा प्रकारचा जर कार्यक्रम आपल्या नांदेड शहरामध्ये पुन्हा घेण्यात आला तर आपण पुन्हा अशी सेवा देणार का? तर आपण बघू शकतात की नांदेड शहरामध्ये या ग्रुपतर्फे या कथेच्या ठिकाणी निःशुल्क इथल्या भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर या ग्रुपच्या सोबत आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सुद्धा सहभाग आहे. आपण बघू शकतो. आम्ही पाणी वाटपची सेवा करत आहोत. आम्हाला हे वाटेल आपल्या यासाठी आम्ही नांदेडकर खूप सगळ्यांचे आभारी आहोत. तुम्ही कोणत्या ग्रुप तर्फे? कल्याण उत्सव समितीतर्फे आहोत आम्ही. किती महिला आहेत याच्यामध्ये? 200 महिला. ठीक आहे. कथा सुरू झाली खूप आनंद वाटला. हा सुरू झाली तेव्हापासून वाटत आहात का की आजच? 7 दिवस. हा हा ठीक आहे. आणि ते एकादशी असल्यामुळे सकाळी केळी वाटली, नंतर चिप्स वाटले आणि आता पाण्याचं हा उन्हामध्ये भाविक छत्री घेऊन आलेले आहेत तर त्यांना पाणी असते. तुम्ही हा सर्वात जास्त जी सेवा दिसली ती करतात आम्ही. कोणी छत्री घेऊन बसलेला असलं, कोणाला दिसत नसलं, अरे बाबा तसं करू नका, छत्री तुमची बंद करा, दुसऱ्याला दिसू द्या, ऐकू द्या. ठीक आहे ठीक आहे ठीक हा. तर नांदेड शहरात शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही कथा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान झाली. यामध्ये पावसाचा व्यत्यय सुद्धा आला होता. तर आज या कथेचा शेवट होत आहे.
तर या कथेला नांदेड येथील कथेमध्ये कोण कोण सहभागी झालं होतं नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.